नमस्कार. न्यूज प्लॅनेटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाषा आणि विद्यार्थी राजकारण हे दोन मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एका बाजूला ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीचं कामकाजापुरतं ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मराठीचा सन्मान, प्रवाशांशी संवाद आणि चालकांचा रोजगार या तिन्ही मुद्द्यांवरून आता चर्चा रंगताना दिसते. दुसरीकडे पुण्यात होणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापलंय. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सवाल उपस्थित केलेत. निवडक विद्यार्थ्यांनाच कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं जात असल्याचा फडणवीसांचा आरोप आहे. म्हणजेच एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आवाजावरून काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलेला सामना. पण या दोन्ही मुद्द्यांमध्ये एक प्रश्न समान आहे. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि चालकांच्या प्रश्नांवर राजकारण किती आणि प्रत्यक्ष तोडगा किती? ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीच्या सक्तीपासून राहुल गांधींच्या छात्रों की गूंज पर्यंत पाहुयात महाराष्ट्राच्या राजकारणाचा आजचा नेमका मूड आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, पैसे कमवायचे असतील तर मराठी संस्कृतीचा आणि अभिजात भाषेचा मान सन्मान ठेवावाच लागेल, असा थेट आणि कडक इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेला आहे. 1989च्या महाराष्ट्र मोटार वाहन नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्व परप्रांतीय आणि स्थानिक वाहन चालकांना केलेलं होतं. तसंच ज्यांना मराठी येणार नाही त्यांच्यावर आजपासून कारवाई सुरू झाल्याची माहिती देखील सरनाईकांनी दिली आहे. महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन या 105 दिवसांच्या कालावधीत कोकण साहित्य परिषद आणि कोकण साहित्य ग्रंथालयाच्या माध्यमातून परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. ती यापुढे देखील सुरू ठेवणार असल्याचं प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केलं आहे. कुणाचीही रोजीरोटी हिसकावून घेणं हा आमचा किंवा आमच्या शिवसैनिकांचा उद्देश नाही. विविध राज्यांमधून आलेल्या लोकांचे आम्ही स्वागतच करतो. त्यांनी इथे यावं आणि व्यवसाय करावा, परंतु महाराष्ट्रामध्ये राहताना मराठी भाषेचा मान सन्मान राखणं बंधनकारक आहे, असं सरनाईक म्हणाले. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर पैसे कमवायचे असतील, महाराष्ट्रामध्ये जर मराठी संस्कृतीला जो अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिलेला आहे त्याचं रक्षण करायचं असेल आणि त्याचा मान सन्मान ठेवायचा असेल तरच महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करता येईल. राज्याचा परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी 1989चा जो नियम आहे त्या नियमाचं पालन सगळ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी करावं असं आवाहन केलेलं आहे. आजही आमचं हेच म्हणणं आहे, आजही आमचं हेच आवाहन आहे. कुणाचीही रोजीरोटी आम्हाला हिसकायची नाही, पण महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठीशिवाय पर्याय नाही. राज्यभरामधल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य केल्यानंतर आता आजपासून परिवहन विभागाकडून कठोर पावलं उचलली जातात. राज्यामध्ये मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती आजपासून कारवाई केली जाते. बरं, ज्या चालकांना मराठी येत नाही त्या चालकांचा परवाना 3 महिन्याभरासाठी निलंबित केला जाईल. 3 महिन्यानंतर जर का तुम्हाला मराठी बोलता आलं नाही तर मात्र चालकाचा परवाना हा कायमचा रद्द केला जाणार आहे. मुंबईमध्ये 12 पथकांकडून ही कारवाई केली जाईल आणि या संदर्भात मुंबईच्या दादर परिसरामधून टॅक्सी चालकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. राज्यामध्ये आजपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे. ती म्हणजे मराठी येत नसेल तर मात्र 3 महिन्यासाठी आता त्यांचा परवाना जो आहे तो निलंबित केला जाणार आहे आणि या 3 महिन्यानंतर देखील मराठी बोलण्यासाठी प्रयत्न किंवा मग शिकले नसतील तर मात्र थेट हा परवाना जो आहे तो कायमसाठी रद्द केला जाणार आहे. मी सध्या मुंबईच्या दादर इथल्या टॅक्सी स्टँडवरती आलेली आहे. इथल्या टॅक्सी चालकांना मराठी येते का हे आपण पाहणार आहोत. कितपर्यंत शिकलात तुम्ही? किती दिवस हा प्रॅक्टिससाठी तुम्ही अटेंड केलं होतं? एक हफ्ते किया. काय वाटतं, मराठी यायला पाहिजे? नाही पाहिजे, आता कम आता है समझ. नाही वाटत, पण महाराष्ट्रामध्ये राहून मराठी आली पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? नाही. आता प्रशासनाला काय सांगेल? जी कारवाई आजपासून होणार आहे, खरं तर अंमलबजावणी होणार आहे, तुमचे लायसन्स रद्द होतील जर मराठी नाही तुम्ही शिकलात तर.
हमको बराबर नहीं तो जो अपना बसा थामा पुढे चला इतना 8-10 शब्द आता है बराबर उतना पूरा नहीं आता तुम्ही प्रयत्न पण करणार नाहीये नहीं करना है यस यस आते थोडा थोडा आते मॅडम किती दिवस तुम्ही शिकलात पाच दिवस शिकले परीक्षा झाली काय वाटतं मराठी यायला पाहिजे सगळ्यांना नाही नाही बरोबर आहे सीख राहिला मॅडम है मला सर्टिफिकेट पण दिलेलं आहे हाँ सर्टिफिकेट अभी दिला नहीं है मतलब बुलावला है अभी उधर बहुत गर्दी है ना इसके लिए उन्होंने बोला कि 2-4 दिन बाद आओ काय नाही घेतलीत मी माझ्या इथे 45 वर्ष झालेत हो पण आता परिवहन विभाग थेट कारवाई करणार आहे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जर मराठी आली नाही तर चालेल ना हो मराठीत राहून मराठी आली पाहिजे तुम्हाला हो हो मराठी आलेच पाहिजेत इथे राहतो मी तर मराठी पाहिजेत मला जे चालक आजही बोलण्यासाठी तयार नाहीत किंवा शिकण्यासाठी पण तयार नाहीत त्यांना काय तुम्ही सांगा मी कुठे पण बी राहतो तर मला थोडा अभ्यास पाहिजेत पुढे निकेश मोरेसा, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत यांना, त्याचबरोबर मनसे वाहतूक सेना रिक्षा युनिटचे सरचिटणीस अनिल झोळेकर आपल्यासोबत आहे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो. अरुणजी, अर्थात तुमच्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे कारण अरुणजी परिवहन मंत्र्यांचा हा मराठीचा निर्णय चांगला होता, पण सध्या रस्त्यावर जेव्हा रियालिटी चेक झाला तेव्हा काय सत्य समोर आलं, तुमच्या डिपार्टमेंटने काय पाहिलं, तुमच्या सरकारनं नेमकं काय पाहिलं ते आज जनतेला कळू द्या. विशालजी, सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मराठी जनतेमार्फत मी परिवहन मंत्री सरनाईक साहेब प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करेन आणि ते याकरता करेन की आजपर्यंतच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं की 1989चा हा जो काही कायदा आहे की तुम्हाला जुजबी मराठीचं ज्ञान हे गाडी चालविताना असलंच पाहिजे चालकांना, कारण प्रवाशांशी जेव्हा संवाद होतो तेव्हा संवाद करताना अनेक प्रकारचे वाद घडतात, ते वाद घडू नये हे त्याच्या मागचं प्रमुख कारण आहे. दुसरं म्हणजे पहा, परवान्या बरोबर मराठी आलं पाहिजे ही जोड आदरणीय सरनाईक यांनी केली. त्याकरिता त्यांना ट्रेनिंग दिलं. ट्रेनिंग दिल्याच्या नंतर संधी आता ते देत आहेत आणि याप्रमाणे मराठी या राज्यामध्ये राहून तुम्ही जेव्हा परराज्यातून येता तेव्हा ज्या राज्यामध्ये तुम्हाला रोजीरोटी मिळते, जे राज्य तुम्हाला भाकरी देतं त्याचा त्या भाषेचा मान सन्मान हा केलाच पाहिजे आणि याची सुरुवात सरनाईक यांनी त्यांच्या परिवहन विभागामार्फत केलेली आहे. इतर मंत्र्यांनी सुद्धा त्यांचा हा धडा घेतला पाहिजे आणि आपापल्या विभागामध्ये जिथे जिथे परप्रांतीय आणि राज्यातील नागरिक यांचा संबंध येतो तिथे तिथे मराठी शिकून त्यांना मराठी संवाद जुजबी नॉलेज तरी त्यांनी केलंच पाहिजे, मराठी वापरायला सुरुवात केली पाहिजे आणि म्हणून मी सरनाईक यांचं स्वागत करतो. बरं, परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक त्यांचं तुम्ही कौतुक करणार कारण सत्ताधाऱ्यांची बाजू तुम्हाला मांडायची आहे. दुसरी बाजू देखील आम्ही दाखवणार आहोत म्हणून नाही की अनिल झोळेकरजी, नवी मुंबई मधला एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट स्पष्ट होती की मुजोर रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, हिंदी भाषेशिवाय आम्ही बोलणार नाही, मुजोरी करण्यापर्यंत ते जातात. नवी मुंबईच्या वाहतूक नियंत्रण शाखेला त्यांना शोधायला जावं लागतं. या सगळ्या घडामोडी होत असताना पाठ थोपटवून घेणं कितपत योग्य आहे, म्हणजे निर्णयाची अंमलबजावणी किती? अरुणजी सावंतांनी जसं प्रताप सरनाईक यांचं कौतुक केलं किंवा त्यांचं अभिनंदन केलं, मनसे देखील करणार का? अनिल झोळेकरजी. आम्ही प्रताप सरनाईक यांचं कौतुक सुद्धा करणार नाही आणि अभिनंदन सुद्धा करणार नाही. जर तुम्हाला ही वेळ का आली याच्या जर खोलवर जर तुम्हाला जायचं असेल तर आजपर्यंत परिवहन हे खातं शिवसेनेकडे लागले आतापर्यंत होतं आणि मग जर महाराष्ट्रामध्ये अधिकृत व्यवसाय करायचा असेल आणि त्याला कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर आजपर्यंत हे 1.5 लाख बिना भाषा न शिकता या लोकांना बॅच दिले कसे? कोणते अधिकारी याला जबाबदार आहे आणि कोणते मंत्री जबाबदार आहे? खरं तर या खात्याचा भ्रष्टाचार हा कुठंतरी झाकला गेला पाहिजे म्हणून हे मराठीचा यांनी हा विषय पुढे आणला आणि सर्व डायव्हर्शन झालेल्या विषयाकडे. आम्ही मागणी केली होती याच्या अगोदर का
परिवहन विभागामध्ये कायद्याचं पालन होत नाही, हा. त्या संदर्भामध्ये आम्ही परिवहन मंत्री, मुख्यमंत्री आणि कमिशनर साहेबांकडे सुद्धा पत्रव्यवहार केला. हा हा त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का या महाराष्ट्रामध्ये असे काल आलेल्या लोकांना सुद्धा परवाने वाटप होतंय. मला तर त्या ठिकाणी सांगायचंय, महाराष्ट्रातील परिवहन विभागातील अधिकारी यांना कायद्याचं संपूर्ण ज्ञान असावं. जर हे जर बोलत असेल 1989चा परिवहन विभागाचा हा कायदा आहे, मोटर वाहन कायदा आहे, मग या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे अधिकाऱ्यांचं होतं, या परिवहन विभागाचं होतं. आणि सरळ सरळ ते कायद्याला डावलून यांनी परवाने दिले कसे, हे ऑथोरायझेशन दिले कसे. आणि मग याच्या खोलवर जर गेलं तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. हा दाबण्यासाठी मराठीचा हा आता पुळका यांनी दाखवला आणि पुन्हा मराठी शिकवण्यासाठी करोड रुपये खर्च केले. तुम्हाला पुन्हा एक गोष्ट निदर्शनास आणू देऊ इच्छितो या ठिकाणी. बोला ना अनिलजी. आज जर तुम्ही बघितलं, मराठी भाषा शिकायला यांना जर कायद्यामध्ये असं प्रावधान आहे, जी व्यक्ती कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष वास्तव्य करत आहे अशा लोकांनाच हे परवाने द्यायचे होते, ऑथोरायझेशन बॅचेस द्यायचे होते. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं की वाहतूक विभाग जो आहे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचे त्या ठिकाणी आरोप तुम्ही करता. बरोबर, मराठी शिकताना देखील परिवहन विभाग आहे. बरं, परिवहन विभागामध्ये कायद्याचं पालन होत आहे सर्रास. अरुण सावंतजी, सरकार आता या संदर्भामध्ये काय पावलं उचलताना दिसेल? अरुणजी, एक थोडक्यामध्ये तुम्हाला उदाहरण देतो. काल ज्यावेळेला ठाणे ते अंधेरी असा प्रवास करत असताना उबर बुक केल्यानंतर एक हिंदी भाषिक व्यक्ती येतो. तो आल्यानंतर थेटपणे यापेक्षा जास्त पैसे देणार का या संदर्भातली मागणी करतो, नसेल तर मी राईड कॅन्सल करतो, इथपर्यंत मुजुरी वाढलेली आहे. हे आपल्याला आलेले अनुभव आहे. सर्वसामान्यतः त्यांना कुठल्या अनुभवांना सामोरं जावं लागत असेल याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण. आणि जसं आता सांगितलं की परिवहन विभागात घोटाळे आहे आणि त्यामुळे हा मराठीचा पुळका आहे. अनिल झोळेकरांचा अरुण सावंत आपल्यावरती आरोप आहे. नाही पहा विशालजी, अनिल जुवेकर हे या मनसेच्या काही लोकांना, सर्वांनाच असं मी म्हणत नाही, खरूच खाजवत बसायची खूप सवय झाली. कसं काय? त्याच्यावर जर कोणी उपाय जर त्याच्यावरती केला आणि जर ते बरं करायचा प्रयत्न केला तर त्याची ते स्तुती करणार नाहीत, हे याच्यावरून सिद्ध होतंय. आणखी पहा, व्यक्ती तितक्या वल्ली असतात. तुम्हाला जेवढ्या लोकांना तुम्ही भेटत जाल तेव्हा तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतच जाणार. परंतु आज कुठे शिवसेनेतर्फे आदरणीय प्रताप सरनाईक यांनी एक उत्तम पाऊल उचललं, महायुती सरकारने एक उत्तम पाऊल उचललं, तर त्याची स्तुती केली पाहिजे. आणि हे कसं पुढे आणखीन उत्तमरित्या राबविले जाईल, म्हणजे चालक, परप्रांतीय, आणखीन राज्यातील मराठी जनता याच्यामध्ये समतोल साधून, समेट घडून जर काही चांगले या राज्याच्या विकासाकरिता, मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता, मराठीची, महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरता जर कोणी काही करत असेल तर या मनसेवाल्यांनी स्वागत केलं पाहिजे. नको त्या गोष्टी, आरोप, भ्रष्टाचार हे कुठे करत बसले. बरं, काल मला आलेला अनुभव याविषयी तुम्हाला काय वाटतं अरुणजी? कारण परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातच आम्ही राहतो आणि त्या ठिकाणीच ही मुजुरी मी काल सहन केलेली आहे. तुम्ही जे उदाहरण दिलं त्याकरताच मी म्हणालो की व्यक्ती तेवढ्या वल्ली, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती तुम्हाला भेटणार. लक्षात घ्या, असं एक व्यक्ती वाईट भेटली म्हणजे बाकीची शेकडो माणसं वाईटच आहेत असा अर्थ लावून घेऊ नका. जे वाईट आहेत त्यांना योग्य धडा हा शिकवलाच पाहिजे. हवं तर आपण मनसेच्या मार्गाने धडा शिकवूया, त्यात काय. परंतु जर तुम्ही सगळ्यांना एकाच तराजूत तोलत असाल आणि चांगल्याला सुद्धा वाईट म्हणत असेल तर ते योग्य नाही. अनेक गोरगरीब आपली पोटे या महाराष्ट्रात येऊन भरत असतात, या महाराष्ट्राला दुवा देत असतात, या महाराष्ट्राच्या विकासाकरता मराठी माणसाबरोबर सुद्धा खांद्याला खांदा लावून साथ देत असतात. परंतु जर आपण सगळ्यांना जर हिरवा लागलो तर योग्य नाही. मनसेच्या लोकांनी ठिकाणावर ठेवून वक्तव्य केली पाहिजे. आरोप करण्यात काही अर्थ नाही. आरोप करणं योग्य नाही. तुम्ही सरकारला साथ द्या. सरकारला साथ दिली पाहिजे विकासामध्ये. जर एवढं सत्य असतं तर तुम्ही सत्तेवर आला पाहिजे होतं आणि तुम्ही मग लढलं पाहिजे होतं मराठीसाठी. पण आपले सत्ताधारी खासदार ज्यावेळेला या संदर्भातला आरोप करतात, माजी खासदार आरोप करतात, त्याला उत्तर आहे का अरुणजी? तुमच्या सत्ताधारी पक्षातील माजी खासदारांनी सर्वप्रथम याला विरोध केला ते पहिलं तुम्ही बघा. आम्ही विरोधात आहे. कोणी विरोध केला?
सांगा जर नाव घ्या बघा तुम्ही, नावाने तुम्ही बोला. कोणी विरोध केला मला इथं नाव सांगायची गरज नाही. आणि मग तुम्हाला हिंमत नाही दुसरी तर कशाला गोष्ट, बोलता ना तुम्ही? सत्यवादी हिंमत असेल तर ज्या नाव घ्या पक्षाचं तुम्ही. सरकार संजय आता निरुपम, आहे, संजय ज्या निरुपम पक्षाचं यांनी सरकार आहे विरोध केला बीजेपीचं, होता त्या त्यांच्या विरोधाला. बीजेपीचा ऐका हो, तुम्ही वाहतूक शांत राहा सेनेचा जरा. अध्यक्ष यांनी संजय सुद्धा यासाठी निरुपम विरोध केला होता. हे काही आणि उत्तर आजही भारतीयांच्या संघटना 105 चालवत असतील, दिवसानंतर त्यांनी मराठी त्यांची भाषा बाजू शिकवली घेतली असं असेल, जाहीर परंतु केलं. सरकारची अजूनही आम्हाला भूमिका मुदत नाही. वाढ पाहिजे असं छाती ठोकून मागणी करणारे तुमच्या पक्षातील आणि सत्तेमधील असलेल्या पक्षाच्या संघटनांनी केलेलं आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. मनसेनं आतापर्यंत मनसेने आतापर्यंत काय केलं हे मी चांगले सांगू शकतो, पण तुम्ही नाही काढत तुमचे उणीधुनी. मला एवढंच सांगायचंय की अहो, मनसे मनसेने जर काय थोडीशी केलं? सुधारली, तुम्ही- मनसे हा हे पक्ष बघा, जर मनसेने थोडासा काय सुधारला केलं संपूर्ण महाराष्ट्र तर जाणतोय. मनसेचे हे राज तुम्ही ठाकरे आम्हाला- तुम्ही हे आम्हाला तामिळनाडूच्या प्रशस्तीपत्र द्यायची मुख्यमंत्र्यांप्रमाणे गरज नाही. थलपती बनू शकतात, परंतु ते बरोबर. लक्ष पक्षीय देत नाहीये. राजकारणापेक्षा नाहीतर अरुणजी या महाराष्ट्राला मला एक सांगा ना, चांगला नेता मिळू सर्वसामान्य शकतो. नागरिकांना त्यांच्या सुविधा मिळणार का? रोज जे लोक 100% रिक्षा असेल, टॅक्सी याचा वापर करत असतील, पक्षीय राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवूया. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय जे त्या ठिकाणी मुजोरी करताना दिसतात त्यांना धडा कधी शिकवणार? पहा, जे मुजोरी करतायत, जे कायदा हातात घेतायत आणि जे नियम बाह्य काम करतायत, वर्तणूक करतायत, त्यांना कायद्याने कठोर शासन हे झालंच पाहिजे. आणि ज्यांना असा अनुभव येतो त्यांनी तक्रार ही पोलीस ठाण्याकडे किंवा संबंधित विभागाकडे जाऊन केली पाहिजे. आणि तरी सुद्धा जर त्याच्यावरती कारवाई होत नसेल तर मात्र तुम्ही आमच्याकडे बोट दाखवलं पाहिजे. पण मुदतवाढ जी देण्यात आलेली आहे, अनिल जोळेकर मनसेचं यावरती काय म्हणणं आहे? एकतर 3 महिन्यांचा कालावधी दिला जातो, 105 दिवसांचा कालावधी दिला जातो आणि त्यानंतरही मुदतवाढ द्यावी लागते. हे फेल्युअर आहे की फेल्युअर झाकण्याचा प्रयत्न आहे? अहो, हे ह्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती नाही. हे सरकार या गोष्टीमध्ये फेल झालेलं आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, जर ज्या व्यक्तीला 15 वर्ष वास्तव्याचा दाखला दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला कधी 15 वर्ष अनुभव आलाय वाढवून का? द्यावा लागते आणि आणि पुन्हा 10 दिवस द्यावा लागते. तुमच्या पक्षाला सरकार चालविण्याचा कधी अनुभव आलेला आहे का? एकदा सरकार चालवा तुम्ही स्वतःहून, मग तुम्हाला कळेल सरकार कसं चालवलं जातं. ते सर्व जाती धर्माच्या सर्व माणसांना एकत्र घेऊन पुढे जायचं असतं आणि या महाराष्ट्राचा विकास साधायचा असतो. तुमच्यासारखं फक्त खटाट करून राज्य चालत नसतं. लक्षात घ्या, सरकार खटाट करून राज्य चालवता येत नाही. राजीनामा द्या. अनिल जोळेकर, आपण राजीनाम्याची मागणी नेमकी कुणाची आणि कशासाठी करताय? हे बोलताय तुम्ही चालून दाखवा सरकार, तर मग यांनी राजीनामा दिला पाहिजे पहिला. द्यावा लागेल लेवलचे झाला पाहिजेत ना अनिलजी. चालवता येणार नाही आम्हाला. अनिलजी, तुमच्याकडे 4 नगरसेवक नाही, एक आमदार नाही आणि तुम्ही म्हणता सरकार आम्हाला चालवायला द्या. कसं देणार तुम्हाला चालवायला? बरं, सत्ताकारण होत राहील. अनिल जोळेकर, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे. रिक्षा युनिट जे मनसे वाहतूक सेनेचं, त्याचे तुम्ही सरचिटणीस आहात. अनिलजी, मला एक रेशो सांगा. मुंबई असेल, ठाणे असेल, उपनगर असतील, त्या ठिकाणी साधारणतः किती हिंदी भाषिक आणि खऱ्या अर्थानं खरोखर मराठी माणसाला असलेले परवाने किती? या संदर्भातला मुद्दा का उपस्थित केला जात नाही? पाटील साहेब, तुम्हाला एक थोडंसं कॅल्क्युलेशन करा. बोला ना. या एमएमआर क्षेत्रामध्ये 4,500 परवाने फक्त रिक्षाचे आहे. बरं. आणि टॅक्सी साधारण 40,000 आहे. हे फक्त परवाने धारक आहे, परंतु याच्यावरती शिफ्ट वरती चालणारे जे काही ड्रायव्हर लोक आहे त्यांची यांनी गिनती केलेली नाही. याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. जर त्याचा आकडा बघितला तर तुम्ही तोंडात बोट घालणार. हे त्यांना कधी शिकवणार? बरं, एक शिकवायचे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने जर हे पाऊल उचललंय आणि महाराष्ट्रातील जनतेच्या टॅक्सचा पैसा यांना फुकट मराठी शिकवायची असेल, हे कोण मान्य करणार? आज जर माझा टॅक्स पेअर ह्या व्यक्तीला जर सुविधा मिळत नाही, माझ्या मराठी माणसाला जर त्यांच्या मुलांना जर शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर पैसे देऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. यांना फुकट मराठी शिकवतात. आणि 17 ते 18 खंड असलेली मराठी भाषा इथं फक्त 18 वाक्यामध्ये यांनी संपूर्ण बंद केली. 18 वाक्यामध्ये. मग यांचं जुजबिन्यात कशासाठी हे जुजबिन्यात शिकवायला पाहिजे? अरुणजी, उत्तर द्या. जर महाराष्ट्रामध्ये कायदा आहे, नियम आहे, ज्याला महाराष्ट्रामध्ये अधिकृत कोणताही व्यवसाय करायचा असेल एखाद्या तर पक्षाचा त्याला या राज्याची मराठी भाषा यायला पाहिजे. हा कायदा आहे. चुकीचे आकडे जर देत असेल तर त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार? बरं, मग जर किती काही परवाने बोलत असते तर त्याचं माझ्याकडे
ऐका, तुम्ही तुमच्यासारखा मी रिक्षा किंवा टॅक्सी युनियन चालवत नाही. तुम्ही जे आकडे सांगितले तिकडे ते खरे सुद्धा असतील, खोटे सुद्धा असतील, परंतु जे काही महत्वाचं आहे, जे राज्याच्या जनतेला सांगितलं गेलं पाहिजे, ते सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे. ती सांगा ना. सांगायला तयार आहे. महाराष्ट्राला पाहू दे, कळू द्या अरुण. मला कुठली माहिती पाहिजे सांगा ना मला. प्रॅक्टिकली कोणती माहिती हवी तुम्हाला? प्रॅक्टिकली चला सावंत साहेब, प्रॅक्टिकली चला. तुमच्याकडे जे practical आकडे चालायचं आहे ना, सांगा? तुम्हाला संपूर्ण सांगतो. महाराष्ट्रामध्ये रिक्षांची संख्या किती आहे? 14 नाही, लाखापेक्षा जास्त आहे. ऐका हो तुम्ही. 14 हे लाखापेक्षा. तुम्ही आणि नको MMR तिकडे टाइमपास क्षेत्रामध्ये- करू नका. महत्वाच्या मुद्द्यावर बोला, नको ती आकडेवारी सांगून तुम्ही वेळ वाया मराठी- घालवतात. हो, वाया नाही घालत. तुम्हाला आकडे सांगतो मी. रियालिटी ते आकडे काय करायचे? महाराष्ट्राच्या जनतेला सध्या हे महत्वाचं आहे की महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची मराठी भाषा ही टिकली पाहिजे आणि ती टिकवण्याकरता सरनाईक साहेबांनी जे पाऊल उचललेलं आहे ते योग्य आहे आणि मराठी माणसाला ते आवडलेलं आहे. तेव्हा आपल्याला परप्रांतीय आणि मराठी दोघांमध्ये एकोपाने कसं साधता येईल आणि महाराष्ट्राचा विकास घडविता येईल हे करायचंय. तुमच्याच मंत्र्यांनी गेल्या 5 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांसाठी तिकडं मीरा भाईंदर मध्ये काय चालू केलं हे पहिलं बघा. ते जुनं विसरून जा. जुनी खरूच खाजवत बसू नका जुनं तुम्ही. काय विसरायचं? नवीन बोला आता. अहो, तुम्ही आमचे पहिले त्याला मंत्री पाय घडा घातला. आमचे पाय मंत्री घडा सध्या घालून तुम्ही चांगलं त्याला पाऊल उचलत बसवलं. आहेत. अरे तुम्ही या आता चांगल्या आम्हाला शिकवताय पावलाचं का? आम्ही स्वागत करतो आणि मराठी मुंबईतील संपूर्ण मराठी माणसांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. मनसेने सुद्धा स्वागत करावं, अन्यथा मराठीला आम्ही सपोर्ट करत नाही हे सांगून मोकळे व्हावं. बरं, आता हो, मला एक सांगा, ऐका, आम्हाला वेळेची सांगायची आपल्याकडे गरज मर्यादा आहे. नाही. अनिल तुम्हाला जोळेकरजी सांगतो, आम्हाला पुढच्या सांगायची काळातली गरज जी आता नाहीये. वेळ मर्यादा आमच्या दिलेली आहे पक्षाचा- त्या वेळ मर्यादेनुसार त्या ठिकाणी असलेले जे रिक्षा टॅक्सी चालक असतील, मराठीच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा एकत्र येताना दिसतील की जाऊन पुन्हा एकदा आणखी मुदतवाढ द्यावी लागणार आहे मराठी भाषा शिकण्यासाठी? काय वाटतंय तुम्हाला? सरकारनं जी मुदतवाढ दिलेली आहे त्या मुदतवाढीचा परिणाम महिनाभरानंतर पाहायला मिळणार का? अनिलजी साहेब, हे लक्षात ठेवा, आजपर्यंत आपण बघितलेलं आहे मराठी भाषेबद्दल या उत्तर भारतीय लोकांना आकस आहे, आकस. बरं. आणि यांना जबाबदार फक्त ती लोक नाही, ते गरीब लोक नाहीये. इथं जे काय उत्तर भारतीय राजकीय पुढारी मंडळी आहे यांनी हे निर्माण केलेलं आहे. जोपर्यंत या पुढाऱ्यांना तुम्ही हद्दपार करत नाही या महाराष्ट्रातून, तोपर्यंत परराज्यातून येणारा प्रत्येक व्यक्तीला आपला महाराष्ट्र, आपली मराठी भाषा, आपली व्यक्ती हे त्यांना समजणार नाही. खरं तर ह्या लोकांनी विष पेरलेलं आहे आणि म्हणून आतापर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतंय. हे बोलताय काय आमच्याशी मराठी बोलत नाही? अहो, आज तुमच्याशी मराठी बोलणार कसं? या विभागामध्ये जर बघितले तर ग्रुप करून राहणारे लोक आहे. जर कुर्ल्याला बघितलं तुम्हाला एका भाषेची लोक दिसतील. मीरा भाईंदर मध्ये जास्तीत जास्त ही लोक दिसतील. कुर्ल्याला बघितलं तर ही लोक दिसतील. बांद्र्याला बघितलं तर ही लोक दिसतील. अशा ठिकाणी मराठी माणूस त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी कसं टिकल? तर याच्यासाठी कडक कायदा राबवला पाहिजे आणि कायदा जर जोपर्यंत इम्प्लिमेंट करत नाही आपण, तोपर्यंत असेच प्रश्न उपस्थित राहणार. सर्वात महत्वाचा विषय आहे, यांनी परिवहन विभागाने जरी हा उपक्रम हाती घेतलेला असेल तर यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा फायदा व्हावा, मराठी माणसं याच्यापासून लांब जाऊ नये, हा एक उद्देश राजकीय आहे. परंतु याच्यातही पुन्हा एक तुम्हाला सांगतो, ज्या अधिकाऱ्यांनी कायद्याचा या नियमाचं उल्लंघन केलं, या लोकांना ऑथरायझेशन दिलं, त्या लोकांवरती, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल का? आणि जे मराठी बोलणार नाही, मराठीवरती धावून जाणारे लोक आहे, या कायद्याचं पालन करणार नाही, अशी अरेरावी करणारे लोक, या लोकांवरती या राज्यामध्ये असलेल्या कायद्यानुसार कारवाई करणार नाही. नक्की अनिलजी, महिनाभरानंतर आपण पाहूयात की मुदतवाढीचा काय नेमका परिणाम होतो. अरुण सावंतजी, मला आपल्याला विचारायचं आहे की कायदे आहे, कारवाई आहे, नियम आहेत, त्याच्या अंमलबजावणीचं काय, आणि जे कायदा पाळणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई सरकार काय करणार? अरुण सावंत. अगदी 100% विशालजी, 100% कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला जर मराठी हे नाही बोलले तर त्यांना सुरुवातीला नोटीस दिलं जाणार आहे. 1 महिन्याचा कालावधी दिला जाणार.
की तुम्ही 1 महिना अजून देतो, त्याच्यात शिकून घ्या, अन्यथा तुमची गय केली जाणार नाही. आणि त्याच्यानंतरची जी काही स्टेप असणार त्याच्यामध्ये यांचा परवाना अधिक यांचा बॅन कायमचा रद्द केला जाणार आहे. आणि हे सरकार, हे महायुती सरकार हे करून दाखवणार. मात्र यांनी आता जो उल्लेख केला की परप्रांतीयांना हद्दपार करून दाखवा, तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्या मनसेमध्ये अनेक नेते परप्रांतीय आहेत, तुमच्या उभाटा, तुमचा साथीदार त्याच्यामध्ये आहे. तुम्ही ज्यांच्याशी आता गळ्यात गळा घातलाय त्या काँग्रेस पक्षामध्ये अनेक उत्तर भारतीय आणि परप्रांतीय आहेत. त्यांच्याबरोबर तुम्ही कसे काही मनोमिलन तुमचं झालंय? एकीकडे हद्दपारीच्या गोष्टी करता परप्रांतीयांबरोबर आणि दुसरीकडे त्यांच्याच गळ्यात गळा घालून फिरता आणि मराठीच्या गोष्टी तुम्ही करता. खोटं राजकारण तुम्ही खेळताय. हे अगोदर बंद करा, तरच मनसेला चांगले दिवस येतील. या महाराष्ट्रामध्ये भाषेचं वीज पेरलं जाणार आणि मराठीबद्दल आकस निर्माण होणार. हे फक्त परप्रांतीय नेत्यांमुळे घडतंय. मी नेत्यांना हद्दपार करा बोललो. परप्रांतीय इथं कष्टकरी असेल, रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांच्यासाठी बोललेलो नाही. तुम्ही शब्द फिरवू नका, नकलून टाका, शब्द फिरवू नका. हे बघा, जे रिक्षा टॅक्सीच्या चालकांच्या टाळूवरचं लोणी खाणारे तो जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये नेते आहे परप्रांतीय, त्यांना जोपर्यंत तुम्ही हद्दपार करत नाही तोपर्यंत मराठी भाषेबद्दल आकस निर्माण राहणार आणि हे लोक शिकणार नाही, जाणून बुजून शिकणार नाही. बरं, नक्कीच अरुणजी आणि अनिल झोळेकरजी एक सविस्तर चर्चा घडवून आणली, त्यासाठी खरोखर धन्यवाद. मात्र येत्या काळामध्ये परिवहन मंत्र्यांनी दिलेला इशारा किती कठोरतेनं त्याचं पालन होणार, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई होणार, यावरती आमची देखील नजर असणारच आहे. दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद. तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. पुण्यामध्ये राहुल गांधींच्या छात्रो की गूंज या कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापलं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती संवाद साधण्यासाठी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच टीका केलेली आहे. हा आयोजित कार्यक्रम खरंच विद्यार्थ्यांचा आवाज ऐकण्यासाठी आहे की मग काँग्रेसचा राजकीय प्लॅटफॉर्म आहे? आणि विद्यार्थिनींच्या प्रश्नांसाठी आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थिनींना समान संधी मिळणार आहे का, यावरूनही आता प्रश्न उपस्थित होतोय. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. पुण्यात राहुल गांधींचा छात्रो की गूंज कार्यक्रम होणार. फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच कार्यक्रमासाठी प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांची कार्यक्रमावर टीका. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या छात्रो की गूंज या अभियानाचा पुढचा टप्पा आता पुण्यात होणार आहे. 12 ऑगस्टला पुण्यातील AISSMS ग्राउंडवर छात्रो की गूंज महिला विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काँग्रेसनं दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक अडचणींवर चर्चा होणार आहे. पेपरफुटी, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेतील अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे प्रश्न हे छात्रो की गूंजचे प्रमुख मुद्दे राहिलेत. यापूर्वी कोटा, देहरादून आणि प्रयागराज इथेही राहुल गांधींनी छात्रो की गूंज अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. मात्र पुण्यातील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यात. हा कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून आयोजित केला जात असल्यानं हा खरोखरच विद्यार्थ्यांसाठी खुला मंच आहे का, असा सवाल सत्ताधारी पक्षाकडून उपस्थित केला जातोय. फक्त काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील किंवा काँग्रेसशी संबंधित विद्यार्थिनींनाच कार्यक्रमात सहभागी करून घेतलं जात आहे, असाही दावा होतोय. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच आणण्यात येणार असल्याचा दावा केलाय. ही छात्रो की गूंज आहे की राहुल गांधी राजकारणात आपलं स्थान शोधू पाहतायत का, हे मला माहिती नाही. त्यांनी ओपन इव्हेंट केला असता तर तो खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांशी संवाद ठरला असता. राहुल गांधी यांनी सरसकट तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता, असं मुख्यमंत्री म्हणालेत. सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालय आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं, अशा पद्धतीचे आदेश आहेत. पण ठीक आहे, त्याही आपल्याच मुली आहेत.
दुसरीकडे काँग्रेसचा दावा आहे की विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पक्षानं हे अभियान सुरू केलेलं असून सरकारनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी कार्यक्रमावर राजकारण करू नये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलायला सरकार घाबरतंय. छात्रों की गूंज हा विद्यार्थ्यांचा आवाज आहे. काँग्रेसचा राजकीय कार्यक्रम नाही असा काँग्रेसनं दावा केलाय. महाराष्ट्रातल्या पेपर फुटीवर देखील आम्ही बोलणार आहोत. हा कार्यक्रम ऐतिहासिक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अज्ञानातून वक्तव्य केलंय असं प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. केवळ विद्यार्थिनींशी संवाद साधण्याकरता राहुल गांधी 22 तारखेला 5 वाजेपासून या परिसरामध्ये त्यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. एकंदरीत आम्हाला मिळत असणारा प्रतिसाद हा फार आश्चर्यकारक आहे. कारण या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री अज्ञानातून बोलले असतील. अज्ञान समाज निर्माण करणं हे त्यांचं काम आहे. आता त्यांनीच अज्ञानाचं आता पांघरून घेतलंय काय, हाही प्रश्न कुठेतरी आपसूक निर्माण होतो. महिलांच्या सुरक्षितेसाठी, मुलींच्या सुरक्षितेसाठी, त्यांच्या फ्युचर सेक्युर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन राहुलजी करणार आहेत. आणि मी पूर्ण विश्वासानं सांगेल की जो आता देशातील जेनजी आहे हा या सगळ्या व्यवस्थेमध्ये तो भरडला जातोय. त्यांना विश्वास देण्यासाठी आणि देशामध्ये बदल या व्यवस्थेमध्ये करण्यासाठी मुलांशी संवाद होणार आहे. छात्रों की गूंज या कार्यक्रमात जेनझी विद्यार्थी राहुल गांधींना अनेक प्रश्न विचारणार आहेत. प्रामुख्यानं वाढती शिक्षण फी, बेरोजगारी आणि नीट पेपर घोटाळ्यावरून राहुल गांधी यांनी बोलावा अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधींनीच बोललं पाहिजे असं मला काही वाटत नाही. मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी बायस नाहीये. मला वाटतं की आपण जर इंडियाचे नागरिक आहोत तर आपल्याला जो प्रॉब्लेम आहे तो प्रत्येक एलिमेंटने स्वतःहून स्वतःचा गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आमच्या फीशी रिलेटेड हाच प्रॉब्लेम आहे की आम्हाला सगळी फी 1 टाइम भरावी लागते आणि ती खूप जास्त आहे. म्हणजे आम्ही सगळ्या ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या महाराष्ट्रभरातून पुण्यात किंवा देशभरातून पुण्यात शिकायला आलो आहे, आमच्या इथे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. इथे जरी एज्युकेशन सिस्टीम जरी पुण्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं जातं तरी पुण्यात काही फिमेल स्टुडंट्स प्रॉब्लेम फेस करतात. ते कॉलेजेसमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, फीसबद्दल काही प्रॉब्लेम्स असतात, हॉस्टेलच्या फॅसिलिटीज रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतात. हे सगळे मुद्दे मांडायचे आहेत म्हणून आम्ही सगळे राहुल गांधींना भेटायला येत आहोत. राहुल गांधी हे एक ग्रीन फ्लॅग नसून एक ग्रीन फॉरेस्ट आहेत म्हणून आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत या इव्हेंटसाठी. नंतर पेपर फुटीचा मुद्दा सर, असा कोणता एक्झाम होत नाही मला दाखवावी ज्याच्यात पेपर फुटत नाही. नीट असो, जेई असो, सीईटी असो, अगदी एमपीएससी यूपीएससी पर्यंतचे पेपर फुटत आहेत. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी मात्र निशाणा साधलाय. राहुल गांधी ज्या प्रकारे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत तसाच त्यांनी झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर झारखंडचा दौरा करावा अशी मागणी केलेली आहे. जे येतील त्यांचं स्वागतच आहे. आज ते इकडे आले तसं त्यांनी थोडंसं तिकडेही जावं. जेनजीचं जे आपलं आंदोलन झालं झारखंडला तिकडे पण त्यांनी जावं. तिथेही लोकांशी त्यांनी बोलावं. त्यांचा जो उघडेपणा आहे तो समोर आलेला आहे की ज्या वेळेला जेनजीला जंतर मंतरला जे आंदोलन झालं त्यावेळेला प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या पोळ्या भाजून घ्यायचा कार्यक्रम केला आणि तोच विषय तेच सगळे मुद्दे घेऊन झारखंडला ज्या वेळेला आंदोलन होतं त्यावेळेला तुम्ही काही बोलत नाही कारण तुम्ही तिथे सरकारमध्ये आहात. तर हा जो दुटप्पीपणा आहे हा लोकांच्या लक्षात येतो. पुण्यातील कार्यक्रम केवळ विद्यार्थिनींसाठी असल्यानं आता मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे कार्यक्रमातील प्रश्न काँग्रेसकडून निवडले जाणार आहेत की विद्यार्थिनींना मुक्तपणे प्रश्न विचारता येणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा हा मंच आहे की आगामी राजकीय संघर्षाची रंगीत तालीम. एकीकडे राहुल गांधींचा विद्यार्थिनींशी संवाद, दुसरीकडे कार्यक्रमाच्या स्वरूपावरून सत्ताधारी आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप. पुण्यात होणाऱ्या छात्रों की गूंज कार्यक्रमातून विद्यार्थिनींच्या नेमक्या कोणत्या समस्या समोर येतात आणि त्यावर राहुल गांधी काय भूमिका मांडतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. तर न्यूज प्लॅनेटमध्ये आजच्या या महत्वाच्या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण यांना. अजितजी, आपलं स्वागत. आणि काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी काँग्रेस प्रवक्ता हनुमंत पवारही आपल्या या चर्चेत आहेत. हनुमंतजी, तुमचं देखील स्वागत. हनुमंतजी, छात्रों की गूंज
सगळीकडे त्याची उत्सुकता कायम आहे. मात्र आता त्यावरून सुरू झालेलं राजकारण आणि या कार्यक्रमासाठी अटी शर्ती का लागू? नाही, अटी शर्ती तर पुणे पोलिसांनी लादलेले आहेत. बरं. काँग्रेसचा कार्यक्रम राहुलजींचा छात्रों की गूंज हा जो देशभर ते उपक्रम घेत आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या सावित्रीबाईंच्या पुण्यामध्ये मुलींच्या प्रश्नावर, विद्यार्थिनींच्या प्रश्नावर ते संवाद साधणार आहेत. बरं. मोठ्या प्रमाणात मुलींचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. सगळ्या जाती धर्माच्या, सगळ्या वयोगटामधल्या पुण्यासह महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थिनींनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि तो कार्यक्रम ज्या पद्धतीनं पुढे जातोय, जशी जशी त्याची तारीख जवळ येते त्याचा प्रतिसाद वाढताना दिसतोय. सोशल मीडियावर त्याचे जे पडसाद पडताना दिसत आहेत. आणि शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुलींकडून या कार्यक्रमाचं जे स्वागत होतंय त्यानं भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केलेली आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की हा फक्त काँग्रेसच्या नेत्यांच्या शाळा कॉलेजमधल्या मुलींसाठीचा कार्यक्रम आहे, अशी माझ्याकडे माहिती आहे. हे बघा, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. इतकं खोटं बोलणं त्यांना शोभत नाही. माझं आवाहन आहे, मी माझ्या मुलीला घेऊन येणार आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनाही 2 मुली आहेत, त्या महाविद्यालयीन मुली आहेत. त्यांनी रजिस्ट्रेशन करावं आणि गुन्ह्या गोविंदानं त्यांनी तिथं येऊन देशाचे विरोधी पक्षनेता काय बोलतात ते ऐकावं. कोणी अडवणार नाही तुम्हाला. तुमचा आरोप कसा खोटा ठरतो हे आम्ही तुम्हालाच दाखवून देऊ. देवेंद्रजी असतील की भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक असतील, त्यांनी त्यांच्या मुली घेऊन कार्यक्रमाला यावं. या देशातल्या सगळ्या मुली आमच्या मुली आहेत. आम्ही मोहब्बत की दुकान सांगतो आणि सगळ्या मुलींच्या प्रश्नासाठी आम्ही संवाद साधतोय. राहुलजी त्यांच्यासाठी येत आहेत. इथं कुठलाही भेद, इथं कुठलंही रिस्ट्रिक्शन आणि इथं कुठलीही अडचण मुलींच्या सहभागाला असणार नाही याची खात्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बाळगावी. नसेल खात्री तर भाजपाच्या नेत्यांच्या मुलींचं रजिस्ट्रेशन करावं आणि त्यांना कार्यक्रमामध्ये येण्यापासून कोण अडवतंय का याची शहानिशा करावी. बरं हनुमंतजी, तुम्ही ज्या प्रकारे आवाहन करताय त्यावेळेला सत्ताधाऱ्यांना, भाजपला, की खास करून या कार्यक्रमाला मुलींना पाठवावं, अजितजी चव्हाण तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की ज्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस बोलतायत तर त्यांची माहिती चुकी असल्याचं हनुमंत पवार यांचा दावा आहे. बरं, दुसरीकडे छात्रों की गूंजच्या माध्यमातून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय असं तुम्हाला देखील वाटतं? आणि जसं आवाहन केलं हनुमंत पवार यांनी, कार्यक्रमाला पाठवणार आपण? माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक उल्लेख केला या सगळ्या विषयी बोलताना की सगळ्या आमच्याच कन्या आहेत, आमच्याच मुली आहेत. त्यामुळं माझे मित्र हनुमंतराव पवार यांना मला इतकंच सांगायचं आहे की हनुमंतजी, या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आत्ता आपण कुठं जाहिरात दिली होती का किंवा कुठे आवाहन केलं होतं का की रजिस्ट्रेशन करा, तसं काय असेल तर ते दाखवा. निश्चितपणे तसं जर आपल्याला इमिजिएट लगेच दाखवता आलं तर आम्ही तसं समजू की आपण म्हणताय तसं आहे. पण राहुल गांधीजी ज्या कार्यक्रमाला येत आहेत तो कार्यक्रम ठोकळेबाज आणि स्क्रिप्टेड आहे हे त्या कार्यक्रमानंतर स्पष्ट झालं. तिथं आम्ही बघितलं, उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं, देशानं पाहिलं की काँग्रेसच्या नेत्यांचे जी शाळा आणि महाविद्यालय त्यातलेच विद्यार्थी निवडून घेतले. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना प्रश्न सांगण्यात आलेलं होतं. त्यांना यामधले जे काही प्रमुख लोक मंचावर येणार होते, प्रश्न विचारणार होते, जे अधिक जवळ जाणार होते आणि त्यांची एक रंगीत तालीम झाली. त्यांना सांगण्यात आलं की बाबा तुम्हाला काय विचारायचंय आणि कशा पद्धतीनं बोलायचंय. राहिला हनुमंतरावजी, माझा आपल्याला एक आव्हान आहे की राहुल गांधीजी या देशाच्या एका संविधानिक पदावरती आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना त्यांच्या कार्यक्रमाच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे अधिकार आहेत. पण आपण थोडीशी माहिती घ्या. कदाचित माझी माहिती कमी असेल, आपण अधिकची घ्या, कारण शेवटी तुमच्या पक्षाच्या नेत्यांचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी पुणे पोलिसांनी बाह्य सुरक्षेव्यतिरिक्त इतर कुठलेही रिस्ट्रिक्शन्स पुणे पोलिसांचे नव्हते. आपण जे आवाहन करताय ते अतिशय नम्रपणे मी स्वीकारतो, पण मला दाखवा आपण की कुठं या सगळ्यामध्ये एकतरी अशी जाहिरात होती का, एकतरी असं आवाहन होतं का की आमच्या कन्या या ठिकाणी येतील, प्रश्न विचारतील. आणि आम्ही कुठं जातो मी आपल्याला सांगतो, जिथे राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवली जाते त्या ठिकाणी आम्ही निश्चित जातो ना. आम्ही सरसंघचालकांना ऐकायला जातो, आम्ही आमच्या इतर नेत्यांना ऐकायला जातो आणि अतिशय आवडीनं ऐकायला जातो. या निमित्तानं मला फक्त इतकंच सांगायचं आहे की आपल्याला पूर्णपणे एक गोष्ट या ठिकाणी दिसते विशालजी, की विद्यार्थ्यांमध्ये अनरेस्ट पसरवून आपला राजकीय अजेंडा साध्य करता येतो का हे
सातत्यानं करून पाहण्याचा प्रयत्न देशामधला प्रमुख राजकीय पक्ष करतो आहे. पण माझं एक विनम्र आवाहन असं आहे, विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी उपयोग करू नये. त्यांना त्यांचं करिअर घडवू द्यावं, देशाच्या सेवेसाठी त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ द्यावं. या सगळ्यामुळं विद्यार्थ्यांच्या एकूण त्यांच्या करिअरला डिस्टर्बन्स राजकीय पक्षांनी करू नये. आपल्या फायद्यासाठी त्यांनी आपलं काम केलं पाहिजे, लोकांमध्ये मुद्द्यांवर गेलं पाहिजे आणि काम करून निवडून आलं पाहिजे. बरं, म्हणजे आवाहनाला प्रति आवाहन तुम्ही यावेळेला करताना दिसताय. मात्र हनुमंत पवार, मला आपल्याला विचारायचं आहे, छात्रों की गूंजच्या माध्यमातून काँग्रेसला नेमकं काय साध्य करायचंय? जसं सत्ताधाऱ्यांचा आत्ताच मगाशी आरोप झाला की त्या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी आहेत त्याचा राजकारणासाठी वापर होऊ शकतो, या शक्यता त्या ठिकाणी फेटाळता येतील का? आणि या छात्रों की गूंजच्या माध्यमातून कुठल्या मुद्द्यांना आपण हात घालणार आहात? विशालजी, मागच्या 12 वर्षामध्ये या देशामध्ये 154 पेपर फुटले. आता ताजा नीटचा पेपर फुटला, सरकारनं मान्य केलं, पुन्हा परीक्षा घेतली, जंतर मंतरवर आंदोलन झालं, न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना मारून फोडून काढलं, मुलींचा विनयभंग झाला, मुलींना मारलं. महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला. असे पेपर व्यापमचा घोटाळा मध्य प्रदेशमध्ये झाला. या सगळ्या घोटाळ्यांच्या विरोधामध्ये आपण बोलतोय. त्याशिवाय नुसतं पेपर फुटीच नाही तर या देशामध्ये शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण जे आता या शैक्षणिक सत्रामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे घटत आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद पडत आहेत, मुलींना शाळेत जाण्यासाठी नीट रस्ते नाहीयेत, त्या शाळांमध्ये मुलींना नीट टॉयलेट बाथरूमची सोय नाही, म्हणून मुली छोट्या मोठ्या व्हिडिओ करतायत, बोलतायत. त्यांचा आवाज बनणं हे विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे, हे ध्यानात घेऊन राहुलजी देशभर फिरत आहेत. साधा मुद्दा आहे आमचा की काँग्रेसच्या नेत्यांच्या शाळेतले मुली इथं येणार आहेत असा आरोप केला. काँग्रेसच्या नेत्यांनी शाळा काढल्या, त्या शाळेमध्ये मुली असतात आणि त्या मुली येणार आहेत, त्याच्यात काय चुकलं? तुमच्या नेत्यांनी काय केलं सांगा ना. काढली देवेंद्रजी फडणवीसांनी अंगणवाडी, एक शाळा काढली, एक कॉलेज काढलं, एक विद्यापीठ काढलं, कुणाला ज्ञानदान दिलं नाही दिलं. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी शाळा काढल्या हे आम्ही छाती ठोकून अभिमानानं सांगतो. विद्यापीठ काढली, कॉलेज काढली. नंतर सांगतो, माझं होऊ द्या, माझं कम्प्लीट होऊ द्या. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली जी आज माध्यमांसमोरचं वक्तव्य होतं ते साफ चुकीचं होतं. राहुलजी पुण्यामध्ये येत आहेत, महाराष्ट्रामध्ये येत आहेत. हे पुणे हे सावित्रीमाईचं पुणे आहे. या पुण्यामध्ये सावित्रीमाईला मुली शिकायच्या म्हणल्यानंतर शेणगोटे मारलेली जी मंडळी होती त्याच विचाराची मंडळी आज राहुलजींना विरोध करतायत. हे पुणे मुक्ता साळवेंचं पुणे आहे, हे पुणे मासाहेब जिजाऊंचं पुणे आहे, हे आद्य शिक्षिका फातिमा शेख यांचं पुणे आहे. पुण्यामध्ये राहुलजींनी येणं आणि महिला मुलींच्या प्रश्नाबद्दल, शिक्षणाबद्दल, त्यांच्या रोजगाराबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या सुरक्षेबद्दल बोलणं हे महाराष्ट्राचं राजकारण बदलणारी गोष्ट आहे. आणि शिक्षणाच्या प्रश्नावर जर राजकीय पक्ष बोलत असतील तर ते चांगलं आहे. विरोधी पक्ष नेते 5-25 हजार मुलींसमोर येऊन उभं राहून बोलत असतील तर ते चांगलं आहे. नरेंद्र मोदी साहेब मुलांसमोर कधी येणार आहेत? नरेंद्र मोदी साहेब ट्विटर आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामचे व्हिडिओ सोडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला सामोरे कधी जाणार आहेत? 10,000 विद्यार्थ्यांचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस साहेब कधी घेणार आहेत? नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान कधी घेणार आहेत? याचं उत्तर द्यावं. बरं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर अजित चव्हाण देतील. ट्रेंड मांडण्याचा काळ गेला. विद्यार्थ्यांच्या समोर मोदी साहेब का येत नाहीत? संसदेत अमित शहा येत नाहीत, विद्यार्थ्यांच्या समोर नरेंद्र मोदी येत नाहीत. आणि देवेंद्रजी म्हणतायत ते काँग्रेसच्या मुलींना बोलणार आहेत. काँग्रेस असो, राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी सगळ्या आमच्या लेकी आहेत, सगळ्या मुलींचं स्वागत आहे. भाजपानं सुद्धा त्यांच्या मुली कार्यक्रमाला पाठवाव्या. इथं भविष्याबद्दल चर्चा होईल, इथं कुणाचा द्वेष नाही शिकवणार, इथं जात धर्म पंथाच्या पलीकडे आम्ही एक राष्ट्र म्हणून या राष्ट्राचं भविष्य, या राष्ट्राचं शिक्षण सांगण्यासाठी राहुलजी येत आहेत. बरं, मला एक सांगा अजितजी, एका बाजूला विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि त्याची सरकार किंवा सत्ताधारी आणि विरोधक काळजी घेत आहे असं दाखवलं तरी जातं, मात्र विद्यार्थ्यांचे मूळ प्रश्न हे बाजूला सारून कुठेतरी होणारं राजकारण हे त्रासदायक ठरताना दिसतं. कारण ज्यावेळेला विद्यार्थी आपल्या सोशल मीडियावरती व्यक्त होताना दिसतात त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स नाहीये. मात्र अशा कार्यक्रमांना जात असताना त्या ठिकाणी नेमकं काय घडणार आहे असं तुम्हाला वाटतं? आणि जी प्रश्नांची सरबत्ती हनुमंत पवार यांनी केली त्याला आपण उत्तर देणार आहात का? मुख्यमंत्री, पंतप्रधान हे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतील का? दिल्लीमध्ये कार्यक्रम झाला, IIMच्या मुलांच्या समोर पंतप्रधान, IITच्या मुलांच्या समोर पंतप्रधान, या देशाचे पंतप्रधान या देशाकरता प्रकल्प उभ्या करणाऱ्या मजुरांचे सोबत आपल्याला कार्यक्रम करताना दिसतात, विद्यार्थ्यांच्या सोबत कार्यक्रम करताना दिसतात. मला तर वाईट वाटतंय की माननीय पंतप्रधान सातत्यानं जे करतायत, माननीय देवेंद्र फडणवीसजी सातत्यानं जे करतायत ते करण्याची वेळ अभिजित दिपके जेव्हा शाळा तपासायला जायला लागले तेव्हा राहुल गांधींना जाग आली आणि राहुल गांधी या मुलांशी बोलायला आले. ती मुलं सुद्धा निवडून मुलं सगळी आमचीच आहे जसं देवेंद्रजी म्हणाले तसं, पण
आमचे पंतप्रधान मन की बात मधनं देशवासियांशी बोलतात, या देशामधल्या वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या लोकांना समोर आणतात. आपण राष्ट्रीय पुरस्कार जे पद्मश्री, पद्मविभूषण आणि इतर सगळेच राष्ट्रीय पुरस्कार, या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आपण बघितलं पूर्वी कोणाला मिळत होते? या गांधी राजघराण्याच्या जवळ असणारे त्यांचे डॉक्टर, अभिनेते, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांच्याकरता खोटा इतिहास लिहिणारे यांना ते पुरस्कार मिळत होते. मोदीजी आल्यापासून सातत्यानं या देशासाठी काम करणाऱ्या शेवटच्या घटकातला माणूस, शेतकरी, आदिवासी, गोरगरीब माणूस ज्याच्यापर्यंत कोणी पोहोचत नव्हतं, पालघरचे तारपावादक धिकल्या भिंडांना मिळालेला पुरस्कार त्याचं या वर्षीचं उत्तम उदाहरण आहे. असं दरवर्षी होतंय, सातत्यानं होतंय. या देशामध्ये जे माननीय पंतप्रधान आणि माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब लोकांमध्ये जात होते, अंगणवाडी सेविका असतील, आमची शाळेतली जिल्हा परिषदेची मुलं असतील, माझे नेते देवेंद्रजी आत्ता परवाला गतिमंद मुलांच्या शाळेमध्ये गेले, त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गेले, त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. देवेंद्रजी आणि माननीय पंतप्रधान हे लोकांमध्ये जातात सातत्यानं. राहुल गांधी आत्ता यायला लागले, तेही फक्त कोणी चुकीचे प्रश्न विचारू नये, काँग्रेसच्या नेत्यांच्या संस्थांमधल्या आमच्या मुलींना फक्त निवडलं, त्यांना सांगितलं काय विचारायचं, स्क्रिप्टेड कार्यक्रम करायला लागले. का तर अभिजित दिपकेच्या भीतीपोटी जे सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसनी अभिजित दिपकेच्या पर्यायानं तरुणाईच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती, आता त्याच्या भीतीनं त्याची कॉपी राहुल गांधी करतायत. हे आम्हाला काय सांगतात? दुसरा विषय या सगळ्यामध्ये मला प्रश्न विचारला त्यांनी की सातत्यानं या देशामधल्या तरुणाईला उत्तम दिशा देण्याचं काम माझे नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी करतायत. या देशामधल्या तरुणाईला विकासाकडे नेण्याचं काम, शिक्षणामधल्या अतिशय वेगवेगळ्या गोष्टी शिकून घेण्याचं आव्हान असेल, या देशामध्ये उत्कृष्ट शोध लावणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणाईला प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम, देशासाठी पदकं आणणाऱ्या खेळाडूंचं कौतुक करण्याचं काम. माननीय मोदीजी या देशामधल्या छोट्या छोट्या शेतकऱ्याचा प्रयत्न, झाडं लावणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा प्रयत्न, याला सातत्यानं उद्धृत करून देशापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. हे आमचं गांधी राजघराण्यासारखं नाहीये ना. आता काय झालं विशालजी, हे बाहेर का पडले? अभिजित दिपके जायला लागले गावागावात, शाळांचा मुद्दा अभिजित दिपकेंनी काढलेला आहे. काँग्रेसशी याचा काही संबंध नव्हता, पण ते भीतीपोटी आता हे सगळं व्हायला लागलंय. पण ते कसं आहे, हा सगळा स्क्रिप्टेड इव्हेंट काँग्रेसला करावा लागतोय, तो दिपकेंच्या भीतीपोटी. आम्ही तर हे आधीपासून करतोय, म्हणजे ज्यावेळेला आमची सत्ता नव्हती आम्ही लोकांमध्ये काम करत होतो. आणि हे आम्हाला काय सांगतात संस्था, आमच्या विचाराच्या संस्थांमध्ये आपण कधीतरी या, मी आपलं स्वागत करेन. आमचे कार्यकर्ते ज्या शाळा चालवतात ते दिसेल आपल्याला, तिथे वंदे मातरमला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करणारी पिढी हनुमानजी घडत नाही. आणि या देशाशी एकनिष्ठ असणाऱ्या कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला उगाच विरोध करा आपल्या राजकारणासाठी असं शिकवलं जात नाही. सर्व जाती धर्मांच्या सोबत राहून आपल्याला देश घडवायचा आहे, सबका साथ सबका विकास, हे सांगणाऱ्या पंतप्रधानांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळं आपण आपल्या मनामध्ये अशा पद्धतीच्या आकाश भावना ठेवून फक्त विशिष्ट लोकांनाच कार्यक्रमाला बोलवायचं आणि स्क्रिप्टेड कार्यक्रम करायचा असं करू नका. बरं अजितजी, तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली, त्याचबरोबर आणखी काही प्रश्न उपस्थित करत हनुमंत पवार यांच्या प्रश्नांमध्ये आणखी एक भर घालत मी पुढे जातो, कारण शेवटची वेळ आहे, शेवटचं सेगमेंट आहे. हनुमंत पवार, मला आपल्याला हे विचारायचं आहे, सीजेपी काय, काँग्रेस काय, किंवा भाजप काय, किंवा इतर राजकीय पक्ष काय, 2029च्या निवडणुकांच्या वेळेला ज्या वेळेला हेच विद्यार्थी मतदार म्हणून समोर येतील, जेनझी म्हणून जे समोर आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना टार्गेट करण्याचा हा सगळ्याच राजकीय पक्षांचा अजेंडा आहे असं समजायचं का? हनुमंतजी, तुमच्या उत्तरानंतर अजितजी मी आपल्याकडे येणार आहे याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी. हनुमंतजी, या देशातल्या निवडणुका जर शिक्षण, रोजगार आणि महिला मुलींच्या सुरक्षेसाठी होत असतील तर त्या सगळ्या पक्षांनी त्याच मुद्द्यावर बोलावं. जातीच्या, धर्माच्या, विभाजनाच्या, द्वेष करणाऱ्या, खोट्या नाटे आरोप करणाऱ्या याच्यावर जर निवडणुका होणार नसतील तर त्याचं खरं म्हणजे स्वागत केलं पाहिजे. आमचे मित्र अजित चव्हाण यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी साहेब संवादी आहेत, मुलांशी बोलतायत, कामगारांशी बोलतायत, काहीतरी साहित्यिकांशी बोलतायत. आमचं साधं म्हणणं आहे, मागच्या 2 महिन्यामध्ये
राहुलजी गांधी यांनी 27 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतली. हजारो पत्रकार कॅमेरे लावून समोर प्रश्नाची सरबत्ती करत होते. 27 वेळा 2 महिन्यामध्ये राहुल गांधी प्रश्नांना सामोरे गेले. मोदी साहेबांनी एकदा प्रश्नांना सामोरे जावं, एक प्रेस घ्यावी ना, काय अडचण आहे? हाच देश आहे, आपलेच पत्रकार आहेत, तुमचंच कौतुक करणारे काही पत्रकार आहेत, विचारतील 4 आडवे तिडवे प्रश्न, पण तुम्ही प्रश्नाला सामोरे जात नाही आणि स्क्रिप्टेड कार्यक्रम म्हणताय. आम्ही आवाहन केलं ना, भारतीय जनता पक्षाचे पुण्यात जेवढे नगरसेवक आहेत, जेवढे आमदार आहेत पुण्यामध्ये, जेवढे पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांनी त्यांच्या मुलींचं रजिस्ट्रेशन करावं, तिथं यावं आणि खुशाल राहुलजींना पाहिजे तो प्रश्न शिक्षणासंबंधी, सुरक्षेसंबंधी, भविष्यासंबंधी, नोकऱ्यांसंबंधी विचारावा. तसं एखादा काही कागद, एखादी सोशल मीडियावरची जाहिरात असेल तर दाखवा ना कृपया, आता लगेच दाखवा मोबाईल मधनं सुरू करून की बाबा राहुल गांधींच्या कार्यक्रमाकरता येण्याचं हे आव्हान आहे. ते काय QR कोड स्कॅन करा, फॉर्म कसा भरा, ते सगळं सांगा ना. तुमची जाहिरात कार्यक्रमाची जाहिरात दाखवा. मोहन भागवतांचा झालेला कार्यक्रम जाहिरात दाखवा. तुम्ही मोहन भागवतांचा उल्लेख केला, दाखवा ना जाहिरात. झाली बोलती पण आम्ही हे कार्यक्रम प्रश्नाचं उत्तर एक वर्ष आधी जाहीर केलेले असतात, एक वर्ष जाहीर केलेले असतात. आता प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं उत्तर आमच्या विचार परिवारामध्ये त्या आयामाशी संबंधित जे लोक आहेत जबाबदारीचे ते तुम्हाला देतील ना, पण एक वर्ष जाहीर कार्यक्रम असतात. अजितजी येतो आपल्याकडे. हनुमंतजी मला माफ करा, मी थांबवतोय तुम्हाला पुन्हा एकदा. पण तुम्ही एवढं सांगताय ना की या रजिस्ट्रेशन करा, मग एखादं पत्रक असेल मोबाईल मधलं ते दाखवा ना. आता आपण लगेच QR कोड स्कॅन करू. हनुमंतजी बोला. बोलू का? झाला का प्रश्न? पुण्याच्या कुठल्याही चौकात अजित चव्हाण तुम्ही या, कुठल्याही चौकात जवळपास 26-27 हजार बॅनर आणि QR कोड लावलेला आहे. भाजपाच्या तुमच्या शहराध्यक्षांना, नगरसेवकांना, महापौरांचा जिथं राहतात तिथल्या चौकात बॅनर दाखवतो, त्याच्यावर रजिस्ट्रेशन व्हायची सोय आहे. तुम्ही विचारता कुठे जाहिरात केली? महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद झाली, QR कोड प्रसिद्ध झाला, सगळ्या ट्विटर हँडलवर, सगळ्या युट्यूब चॅनलवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर उपलब्ध आहे. तुम्हाला सुद्धा भेटेल. तुम्ही रजिस्ट्रेशन करणार का सांगा? तुम्ही ज्या नाशिक शहरामध्ये राहताय तिथं बॅनर दाखवू का कुठं रजिस्ट्रेशन चालू आहे त्याचं? सगळीकडे जाहिरात आहे. तुम्ही मोहनजी भागवत यांच्या कार्यक्रमाला मुलं कशी निवडली होती, कुठे जाहिरात दिली होती, कुठे QR कोड दिला होता, याचं उत्तर द्या. मग राहुलजींच्या कार्यक्रमावर बोट ठेवा. बरं अजितजी, आता तोच महत्वाचा प्रश्न. 2029 निवडणुका, CJP काय, काँग्रेस काय किंवा भाजप काय, अजेंडा एकच, नवमतदार. विशालजी, आमचा अजेंडा राष्ट्रनिर्माण असा आहे. नवमतदार सातत्यानं जे नवमतदार येत आहेत ते भारतीय जनता पक्षाला आणि माननीय नरेंद्र मोदीजींना फॉलो करतात. हे त्रिवार सत्य, त्याच्यामध्ये काही बदल होणार. ज्या वेळेला या देशामध्ये अतिशय बहुमतानं सातत्यानं माननीय मोदीजींचं सरकार येते हे त्याच्यावरून स्पष्ट होतं. मला फक्त इतकंच सांगायचंय, एवढा कळवळा माननीय राहुल गांधीजींना आहे का राहुल गांधीजी झारखंडला गेले नाहीत? का झारखंडची मुलं नाही? झारखंडमधल्या आंदोलकांना तुम्ही संसदेमध्ये त्यांचे हक्क अधिकार नाही. घाबरून तुम्ही राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष ज्यांच्याबरोबर तिथं सत्तेमध्ये त्या सोरेंना सांगण्याची हिंमत हनुमंतराव आपल्यामध्ये नव्हती का? त्यामुळे हे जे दुटप्पी राजकारण आहे, एकतर हे सगळं शाळा, शिक्षण आणि बाकीचे सगळ्या गोष्टी आहेत, यामध्ये खरं तर राजकारण व्हायलाच नको. सरकार म्हणून त्यांनी आम्हाला सूचना करायच्या, आम्ही काम केलं पाहिजे, ही जबाबदारी आहे आमची. त्यापासून आम्ही कधीच लांब जाणार नाही. तुम्हाला प्रश्न विचारायला आणि फक्त कॉक्रोच जनता पार्टीच्या त्या सहकार्यांनी या सगळ्या विषयावरती आवाज उचलला म्हणून दुर्दैवानं राहुल गांधींना यामध्ये यावं लागलं. हे तितकंच सांगा. राहुल गांधी तिरंगा हातात घेऊन अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्या देशविरोधी शक्तींच्या नादीनं लागतात झारखंडमध्ये जी तरुण मुलं आंदोलन करत होती त्यांच्यापर्यंत राहुल गांधी का गेले नाही, या प्रश्नाचं उत्तर एकही काँग्रेस आपल्याला देणार नाही. कारण या देशामधल्या जेनझीजला आणि त्यांच्या मात्या पित्यांना हे पूर्णपणे माहिती आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही राष्ट्र निर्माणाकरता कटिबद्ध आहे. आम्ही कुठल्या तरी एखाद्या गांधी घराण्याचे सेवक नाही आहोत, एका घराण्याची काँग्रेस नाहीये. आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे ज्या काँग्रेसचा इतिहास सांगतात त्या काँग्रेसमध्ये आमचे वैचारिक पूर्वज देखील होते. यांची जी आजची काँग्रेस आहे ही इंदिरा काँग्रेस आहे. त्यामुळं तुम्ही एका पक्षाचा आणि एका परिवाराचा इतिहास घेऊन चालणारे लोक आहात.
राहुल गांधींना काँग्रेसमधून त्यांची माझा हकालपट्टी प्रश्न आहे केली होती. की राहुल गांधी तुमच्या जसं तुम्ही पुण्यात पूर्वजांची येताय, काँग्रेसमधून तुम्ही महाराष्ट्रात येताय, हकालपट्टी केली इथल्या होती. शिक्षण विषयक तुमच्या जे पुढं पूर्वजांची विद्येचं काँग्रेसमधून देशाचं आम्ही माहेर घर आहे, हकालपट्टी केली होती. तिथल्या व मुलींच्या खोटा शिक्षणाची इतिहास काळजी सांगू करण्याची नका. आवश्यकता राहुल गैरसमज गांधी पसरवू आपल्याला नका. नाहीये. खोटा जिथं इतिहास तुमचं सांगू नका. सरकार आहे त्या झारखंडमध्ये तुम्ही का नाही गेले? गैरसमज पसरवू नका. हा प्रश्न देश झारखंडच्या तुम्हाला हनुमंतजी, विचारतो. एका वाक्यात त्याच्यावरती उत्तर. झारखंडकडे दुर्लक्ष का? विद्यार्थ्यांनी राहुल गांधी जिंदाबादचा नारा दिला. झारखंडच्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधींचे आभार मानले, तिथला प्रश्न मिटला. तुम्हाला राजकारण करायची संधी झारखंड सरकारनं राहुलजींनी दिली तिथं जिंदाबादचे नारे झाले आणि मग दिल्लीमध्ये प्रश्न सुटला. दिल्लीमध्ये मोदीजींनी विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला. दिल्लीमध्ये मोदीजींनी कायदा केला विद्यार्थ्यांच्या हितासाठी. दिल्लीमध्ये 10 वर्षाची शिक्षा या कायद्यामध्ये प्रस्तावित केली. मुलांना हवा होता तसा मंत्र्यांचा राजीनामा घेतला. हे यश तुम्हाला दिसत नाही का? हे असं यश असतं का? हे अशा पद्धतीचा हा सगळा दृष्टिकोन असतो का? हा बायस दृष्टिकोन आहे. हनुमंतरावजी, आपण ज्या पद्धतीनं या सगळ्या विषयामध्ये दुटप्पी वागलात ते देशानं पाहिलं. राजकारण करण्याकरता विद्यार्थ्यांचा वापर करू नका. लोकांमध्ये जा. आपल्याकडे लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकांसाठी काम करा. आणि माननीय मोदीजी जसं एकही सुट्टी न घेता अविश्रांत देशाकरता कष्ट करतात, तसं मधूनच सुट्टीसाठी गायब होणाऱ्या आणि इकडे तिकडे पब मध्ये दिसणाऱ्या आपल्या नेते राहुल गांधींना सांगा, थोडं सिरियस राजकारण करा, गंभीर राजकारण करा. या देशाच्या राजकारणामध्ये एक सिरियस पॉलिटिशियन म्हणून आता 60 वर्षाचे होत आले तरी राहुल गांधींची प्रतिमा काय तयार होत नाही याच्या बाबतीत जरा त्यांनी आत्मपरीक्षण करावं. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं त्यांनी अजिबात काळजी करू नये. आम्ही छात्रों की गूंजच्या माध्यमातून हे सगळं काही साध्य होतं का? विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मिटतात का? या अनुषंगानं या कार्यक्रमावरती आमची देखील नजर असणारच आहे. धन्यवाद हनुमंत पवार आणि अजितजी चव्हाण, तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. खरं तर छात्रों की गूंजच्या माध्यमातून नेमकं काय साध्य होणार आहे हे कार्यक्रम पार पडल्यानंतरच कळेल. कार्यक्रमाची अनाउन्समेंट होते, त्यावरून टीका टिप्पणी होते आणि राजकारण पेटलेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. मात्र छात्रों की गूंजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूळ प्रश्न सोडवले जातात का याकडे आमचं लक्ष असेलच. तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.